तर मी मुस्लिम होतो. संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलन तेजस आत्म बलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना असं बदनामीच्या आगात जाळावं, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे का जाळावं या आगीत त्यांना? अरे घडलंच नाही असं, नाही झालं असं. 2च सवाल विचारलेत औरंगजेबानं, 2च. अरे लिहिलंय औरंगजेबाने, त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. पहिली चूक केली शहाजहाननी, त्यांनी शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतनं शिवाजीला जिंदा जाऊ दिलं. शिवाजी मारला असता तर संभाजी खराच राहिला नसता. 2 चुका केल्यात, तिसरी चूक करणार नाही. आणि राहिला सवाल, तुझी मुलगी देत असला तर मुस्लिम होतो वगैरे वगैरे बाजार गप्पांचा काही अर्थ नाही आहेत. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी झेबुन्निसा, ती शहाजहान बरोबर आग्र्याला कैदेत होती, ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींची औरंगजेबानं लग्न केलेली आणि 5वी झिनतुन्निसा ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली. संभाजीराजे ज्यावेळी पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष. 32. आणि या झिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष. ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजींचं वय 32 वर्ष आणि या झिनतुन्निसाचं वय आहे 46 वर्ष. कुठला टीव्ही 30शीतला पोरगा म्हणेल मी 50शीतल्या बाई बरोबर लग्न करतो?